आज मी करणार आहे कोफ्ता करी। त्यासाठी लागणारे साहित्य कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि खोबऱ्याचा खीस। एका भांड्यात काजू आणि शेंगदाणे पण भिजवून ठेवलेले आहेत। कढईत थोड्याशा तेलात कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि खोबऱ्याचा खीस परतून घ्यायचा आहे। गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे छोट्या भांड्यात काजू आणि शेंगदाणे याची पण पेस्ट करून घ्यायची आहे। भोपळा चिरून त्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि मधोमध तो चिरायचा आहे आणि मधला भाग पण काढून घ्यायचा आहे आणि नंतर तो किसायचा आहे। भोपळ्याला स्वतःचंच पाणी असतं, त्याच्यामुळे त्याच्यातलं पाणी पिळून काढायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यात मीठ टाकायचं आहे। तिखट, मीठ, हळद, 2 चमचे बेसन आणि 1 चमचा तांदळाचं पीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत। त्यालाच कोफ्ते असं म्हणतात। कोफ्ते तेलात तळून घ्यायचे आहेत। दुसऱ्या कढईत एका फोडणी करून घ्यायची आहे। अर्धा बारीक चिरलेला कांदा त्यात टाकला आहे, थोडीशी हळद, 1 चमचा तिखट आणि मोठा चमचा भरून पेस्ट केलेली टाकायची आहे। परतून घेऊन त्यात पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर काजूची पेस्ट त्यात टाकायची आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। 1 चमचा मी साखर टाकलेली आहे आणि उकळल्यावर त्यात कोफ्ते सोडायचे आहेत आणि साधारण 10 मिनटं तरी ते शिजू द्यायचं आहे। कोफ्ता करी तयार आहे। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आईची देणगी चॅनल।